श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. आता नुकताच दिवाळीचा सण हा आपण सगळ्यांनी साजरा केला आहे आणि आता कार्तिक महिन्यालाही सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याचे खूप असे महत्त्व आहे. त्याचबरोबर हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेचे सुद्धा अधिक महत्त्व हे सांगितले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक महिन्याप्रमाणेच कार्तिक पौर्णिमेचे काय महत्त्व आहे आणि यालाच त्रिपुरारी पौर्णिमा असं का म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेला आपण जर या 5 काही गोष्टी आहेत, हे 5 काही उपाय आहे ते जर केले तर आपल्याला धनलाभ हा होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला चांगले आरोग्यही लाभते आणि आपल्या मानसन्मानामध्येही वाढ होत असते. तर असे कोणते 5 उपाय आहे याबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिकी पौर्णिमेला अत्यंत विशेष असं महत्त्व आहे आणि त्याचं वर्णन हे महापुण्याचा सण असं म्हणून करण्यात आलं आहे. कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. कार्तिकी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये दीपोत्सव हा साजरा केला जातो. भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध हा याच दिवशी केला. त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा हे नाव पडले आहे आणि कार्तिकी पौर्णिमेलाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतो. कार्तिकी एकादशीपासून जो तुळशी विवाह प्रारंभ होत असतो त्या तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा होय. या कार्तिकी पौर्णिमेलाच आपण भगवान कार्तिकेयांचे दर्शन हे घेत असतो. संपूर्ण वर्षभरामध्ये याच दिवशी या एकाच दिवशी आपल्याला भगवान कार्तिकेयांचे दर्शन हे घेण्यासाठी मिळत असते. कार्तिकी पौर्णिमेचा सण हा 5 दिवसांचा असतो. कार्तिकी एकादशीपासून सुरू होऊन पौर्णिमेच्या दिवशी हा सण संपत असतो. तर शास्त्रामध्ये या 5 दिवसांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायला सांगण्यात आले आहे. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे उपाय जर आपण केले तर आपल्याला धनप्राप्ती होते. त्याचबरोबर उत्तम आरोग्य हे लाभते आणि आपल्या मानसन्मानामध्ये वृद्धी होत असते. तर आता हे उपाय कोणते आहे हे आता आपण जाणून घेऊया. त्यातलाच पहिला उपाय आहे तो म्हणजेच आपल्याला कार्तिकी एकादशीपासून म्हणजेच देव उठणे एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला दररोज तुळशीला पाणी घालायचे आहे आणि तुळशीजवळ असलेल्या मातीचा टिळा हा आपल्याला आपल्या कपाळाला लावायचा आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येते आणि आपल्याला रोगांपासून मुक्तीही मिळत असते. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी ही वैकुंठधामामध्ये पोहोचली होती. त्यामुळे तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये आपण तुळशीची पूजा केली तर ती पूजा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचत असते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंसोबतच आपल्याला लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद हा मिळत असतो आणि म्हणूनच हा उपाय केल्याने आपल्याला उत्तम धनप्राप्तीही होत असते आणि त्यासोबतच आपले आरोग्य हे चांगले राहते. कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय तर आपल्याला काहीही मिळत नाही. पण हे जे काही छोटे मोठे उपाय आपण ज्या दिवशी सांगितले आहे त्या दिवशी जर केले तर त्या दिवशी हे उपाय केल्याने त्याचे आपल्याला मिळणारे फळ हे अधिक प्रमाणात मिळत असते आणि म्हणूनच आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना भाग्याची आणि देवाची साथ मिळावी म्हणूनच आपल्याला हे उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपला दुसरा उपाय आहे तो म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे वाचन हे करायचे आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपल्याला शक्य झाले तर दिव्यांचे दान हे करायचे आहे. असं केल्याने आर्थिक बाबतीत होणारा जो काही सततचा त्रास असतो तो आपला दूर होतो आणि आपल्या मानसन्मानामध्ये वाढ होते. हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला सर्च करून ऐकले तरीसुद्धा चालेल. पण शक्य होईल तर तुम्ही वाचनाचाच प्रयत्न करा. त्यासोबतच लक्ष्मी स्तोत्राचे सुद्धा पठण हे करायचे आहे. असं केल्याने आपल्याला लक्ष्मी मातेसोबतच भगवान विष्णू नारायणांचा सुद्धा आशीर्वाद हा मिळेल आणि आपल्याला जी काही आर्थिक अडचण असेल ती नक्की दूर होईल. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या 5 दिवसांमध्ये आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. हे अर्घ्य देताना आपल्याला ज्या पाण्याने आपण अर्घ्य देणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला शेंदूर हा मिसळायचा आहे. या 5 दिवसांमध्ये आपण उगवत्या सूर्याला या शेंदूर मिश्रित पाण्याने अर्घ्य दिले तर आपल्याला अधिक फायदा हा होत असतो. दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि बुद्धिमत्ता मानसन्मान देखील आपला वाढत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीत सूर्याची स्थिती जी काही असते ती सुद्धा मजबूत होत असते. सूर्यग्रह हा आत्मा, पिता, सरकारी नोकरी, उच्च पद इत्यादींचा कारक ग्रह आहे आणि म्हणूनच आपल्याला
सरकारी नोकरी मिळावी, उच्च पदाची प्राप्ती व्हावी यासाठी आपण जर या 5 दिवसांमध्ये सूर्यदेवाला, उगवत्या सूर्याला या शेंदूर मिश्रित पाण्याने अर्घ्य दिले तर आपल्याला नक्कीच उच्च पदप्राप्तीही होईल आणि सरकारी नोकरीचे योगसुद्धा जुळून येतील. तुम्हाला जर उच्च पदप्राप्ती मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच आपल्या आजूबाजूला जिथे काही कुठे नदी, तलाव असेल तिथे आपल्याला एकादशीपासून, कार्तिकी एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत पाण्यामध्ये दिवे हे लावायचे आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नदी असेल, तलाव असेल तर तिथे तुम्हाला त्या नदीत आणि तलावामध्ये दिवे हे लावायचे आहे. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठेही नदी नसेल, तलाव नसेल तर तुम्ही हा दिवा रोज तुमच्या तुळशीजवळ लावला तरीसुद्धा चालेल. नदी किंवा तलावात दिवा लावल्याने आपल्याला अकाल मृत्यूचे भय हे राहत नाही असं मानलं जातं. यासोबतच पितरांचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. कार्तिकी पौर्णिमेला दिव्यांचे दान करणं हे अत्यंत फायदेशीर असं आपल्यासाठी ठरत असतं. त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि तीळ हे टाकायचे आहे. गंगाजल आणि तीळ मिश्रित पाण्याने आपल्याला या 5 दिवस आंघोळ करायची आहे. हे गंगाजल आणि तीळ मिश्रित पाण्याने या 5 दिवसांमध्ये आपण स्नान केल्याने आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी असतात, ज्या काही आर्थिक विवंचना असतात आपल्या त्या दूर होतात. त्याचप्रमाणे आपली जी काही कामे रखडली असतील ती सुद्धा पूर्ण होऊ लागतात. असे हे 5 दिवस खूप शुभ असे मानले जातात. त्यामुळे या दिवशी हे उपाय करणे, या 5 दिवसांमध्ये हे उपाय करणं अत्यंत शुभदायक असं मानलं जातं. कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या 5 दिवसांमध्ये हे जे काही मी तुम्हाला उपाय सांगितले आहे त्यातले तुम्हाला जे उपाय करण्यास शक्य असतील ते उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील आणि तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. त्यासोबतच उत्तम धनप्राप्ती होऊन तुमच्या मानसन्मानामध्ये सुद्धा वाढ होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि हो, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.